हाय फ्रेंड्स, आज आपण अंड्याचा वापर न करता घरच्या घरी केक कसा बनवायचा हे आज आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. आणि चॉकलेटवरून चॉकलेटचा लेप कसा बनवायचा तो सुद्धा बघणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आता इकडे मी गॅसवर कुकर ठेवलेला आहे. मीठ गरम करून घेणार आहे. आपल्याला मीठ व्यवस्थित गरम करून घ्यायचं आहे. आपल्याला केक बेक करायचा आहे, त्याच्यासाठी आपण देशी जुगाड करणार आहोत. इकडे मी कुकर तापायला ठेवून दिलेलं आहे. आता इकडे एक वाटी घेतलेली आहे. आता एका वाटीमध्ये आपण तेल घेणार आहोत. आपण आता अंड्याचा वापर न करता आपण तेलाचा वापर करून आपण केक बनवणार आहोत. त्याच्यासाठी मी इकडे अर्धा वाटी दही घेतलेली आहे. इथे वाटेचे प्रमाण आहे, मी वाटीनुसार मी हे माप मोजून घेतलेलं आहे. इकडे तेल आणि दही आपण चांगलं फेटून घेणार आहोत. तर नवीन असाल माझ्या चॅनलला तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा. त्यानंतर इकडे मी पिठी साखर घेतलेली आहे 1 वाटी. आता आपण ही साखर आणि तेल हे चांगलं मिक्स करून घेणार आहोत. तेल हे तुम्ही जे घरात वापरतात ते सुद्धा घेऊ शकता. दही, तेल आणि आपलंवाली पिठी साखर आपण चांगली फिटून घेणार आहोत. आता हे व्यवस्थित फिटवून घेतल्यानंतर याच्यामध्ये आपण मैदा टाकून घेणार आहोत. 1 वाटी मी मैदा घेतलेला आहे. आता मैदा टाकून आपण चांगलं मिक्स करून घेणार आहोत. आता हे व्यवस्थित मिक्स करत आल्यानंतर आपण याच्यामध्ये आपण कॉफी पावडर टाकणार आहोत. तर 1 चमचा मी अजून एक टाकलेला आहे. नंतर अशी 4 चमचे मी कॉफी पावडर टाकून घेणार आहे. हा 3 आणि हा 4 चमचे मी कॉफी पावडर टाकून घेतलेला आहे. त्याच्यानंतर मी बेकिंग सोडा टाकलेला आहे. बेकिंग पावडर 1 चमचा टाकलेला आहे. आता हे चांगलं मी मिक्स करून घेणार आहे. आता याच्यासाठी आपल्याला थोडंसं दूध लागणार आहे. तर 1 वाटी मी दूध घेतलेलं आहे. हे प्रमाण एकदम परफेक्ट आहे आणि तुम्ही अशा पद्धतीने केक नक्की करून बघा, एकदम व्यवस्थित. इकडे मी अर्ध्या वाटीला थोडं जास्त दूध घेतलेलं आहे. तुमच्याकडे जी वाटी असेल ते प्रमाण तुम्ही घेऊ शकता. आणि मी आता दूध टाकून आता हे बॅटर व्यवस्थित मी मिक्स करून घेणार आहोत. खूप पातळ नाही करायचं आहे, खूप जास्त घट पण नाही. घट ठेवलं तर केक आतमध्ये खालून केक जळेल. थोडंसं आपल्याला पातळ आणि व्यवस्थित शिजून जाईल अशा पद्धतीने आपल्याला केक बनवायचा आहे. आता मी थोडंसं दूध टाकलेलं आहे आणि हे एकच साईडनी व्यवस्थित मी फेटून घेणार आहे. आता चमचा वर करून बघायचं आहे का आपलं हे बॅटर व्यवस्थित तयार झालेलं आहे का नाही. आता हे व्यवस्थित मी मिक्स, हे बघा अशा पद्धतीने आपलं चमचा वर करून बघायचं आहे आणि व्यवस्थित आपल्याला लगेच कळेल का आपलं बॅटर तयार आहे का नाही. एकदम परफेक्ट असं आपलं हे केकचं बॅटर तयार झालेलं आहे. इकडे मी एक स्टीलचा डबा घेतलेला आहे. तुमच्याकडे जे बी भांडं असेल, ॲल्युमिनियमचं जरी असेल तरी तुम्ही ते घेऊ शकता. त्याच्यावर मी तूप टाकलेलं आहे आणि व्यवस्थित आपण डब्याला तूप व्यवस्थित लावून घेणार आहोत. तुमच्याकडे बटर पेपर असेल तर तुम्ही बटर पेपरचा वापर करू शकता. माझ्याकडे नव्हतं तर म्हणून मी तुपाचा वापर केलेला आहे. आता आपण याच्यावर थोडंसं पीठ टाकून घेणार आहोत, जेणेकरून आपला केक खाली लागणार नाही. आता मी व्यवस्थित पीठ लावून घेतलेलं आहे. बघा अशा पद्धतीने आपण पीठ लावून घ्यायचं आहे. आता आपलं हे डब्याला पीठ लावून झालेलं आहे. आता पण मी बॅटर टाकत आहे. हे बघा किती व्यवस्थित आपलं, हे बघा व्यवस्थित आपलं केकचं बॅटर बनवून तयार आहे. आणि आपण आता हे केक बनण्यासाठी आपलं हे तयार आहे. आता मी हे सगळं एका डब्यात काढून घेतलेलं आहे. डब्याला थोडंसं आपटून घेणार आहोत, जेणेकरून त्याच्यात बबल्स वगैरे असतील ते निघून जातील. आता इकडं आपलं कुकर मस्तपैकी गरम झालेलं आहे. त्यामध्ये एक रिंग ठेवलेली आहे आणि आपण आता हा केकची वाटी त्याच्यात ठेवणार आहोत आणि आपण याला आता 10 ते 15 मिनटं बेक व्हायला ठेवणार आहोत. आता आपलं हे केक होईस्तोवर इकडे आपण घेणार आहोत 1 वाटी साखर घेणार आहोत. नंतर इकडे मी 4 ते 5 चमचे मी कोकोनट पावडर घेतलेली आहे. नंतर इकडे 2 ते 3 चमचे मी दूध पावडर घेतलेली आहे. नंतर दूध घेतलेलं आहे.
आता हे आपण चांगलं मिक्स करून घेणार आहोत. आता याला व्यवस्थित मिक्स करायचं आहे आणि 1 वाटी दूध घेतलेलं होतं ते पूर्ण टाकून द्यायचं आहे आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. आता आपण ही क्रीम बनवणार आहोत, चॉकलेट क्रीम घरच्या घरी. अशी आपण दुकानात आणायला गेलो तर 100 रुपयाचं आपल्याला डार्क चॉकलेट भेटतं. त्याच्यामुळे त्याचा आपण वापर न करता घरच्या घरी आपण क्रीम कशी बनवायची, चॉकलेट कसं बनवायचं ते मी आज सांगणार आहे. आता हे चांगलं मिक्स करून घेतलेलं आहे. आता इकडे मी गॅस पेटवला आहे आणि आपल्याला आता ही क्रीम चांगली व्यवस्थित शिजून घ्यायची आहे. आता हा चमच्याच्या साहाय्याने मिक्स करत राहायचे आहे जोपर्यंत आपले. आता इकडे मी थोडीशी दूध पावडर आणखीन थोडीशी वरून टाकलेली आहे आणि नंतर इकडे 1 चमचा मी बटर घेतलेला आहे. बटरनी कलर खूप छान येतो आणि आपले क्रीम जास्त घट्ट होत नाही, म्हणून आपल्याला बटर टाकायचे आहे. आता आपली चॉकलेट क्रीम जी आहे आपण तिला मिक्स करत राहायचं आहे. जोपर्यंत घट्टपणा त्याला येत नाही तोपर्यंत आपल्याला ती शिजून घ्यायची आहे. तर एकदम सोप्या पद्धतीने घरच्या घरी 1 रुपया न खर्च करता आपले हे चॉकलेट क्रीम आणि आपला व्यवस्थित केक हा घरच्या घरी बनवून तयार होतो. तो खूप टेस्टी झाला होता. तर तुम्ही अशा पद्धतीने केक नक्की करून बघा आणि मुलांना खाऊ घाला. आता हे आपण चांगल्या चमच्याने मिक्स करायचं आहे. हे जोपर्यंत घट्ट होत नाही तोपर्यंत आपल्याला हे व्यवस्थित मिक्स करायचं आहे. आता आपण मधून केक पण चेक करायचा आहे झाला आहे का नाही. तर आपल्या इकडे बघा केक हा फुगलेला आहे. तर मी काटेरी चमचा टाकून आणि हे बघा अजून थोडासा तो बाकी आहे, तर आपण थोडी वाफ देऊन घेऊया. आता आपली ही क्रीमसुद्धा होत आलेली आहे, घट्ट व्हायला लागलेली आहे. तर मी आता गॅस बंद करून देणार आहे आणि आपला आता हा केक पण झालेला आहे जवळजवळ. झाकण काढून मी केक थंड व्हायला ठेवणार आहे. आता मी आता केक काढून घेणार आहे. हे बघा किती छान आपला असा हा घरच्या घरी केक आपला बनवून तयार झालेला आहे. इतका छान झालेला होता. आता मी याला प्लेटमध्ये काढून घेणार आहे. चाकूच्या साहाय्याने आपण साईडने त्याला गोलगोली करून बघा किती छान असा आपला हा केक बनवून तयार आहे घरच्या घरी. तर आपण आता याला मधून कट करून घेणार आहोत. तर मी दोन्ही साईडने तुम्हाला दाखवलेलं आहे. बघा किती छान आपला हा चॉकलेटी केक तयार झालेला आहे. आता मधून आपण त्याला कट करून घेणार आहोत. आता मी 2 भागांमध्ये कट करून घेणार आहे. माझ्याकडून थोडासा गोल आकार करताना थोडासा म्हणजे व्यवस्थित कापला नाही गेला, पण केक बघा तुम्ही किती छान झालेला आहे आपला. आता इकडे माझ्याकडे एक स्टँड आहे, तो स्टँड ठेवला आहे. त्याच्यावर मी अर्धा कट केलेला केक ठेवणार आहे आणि याच्यावर क्रीम टाकून घेणार आहे. आता ही क्रीम मी टाकून व्यवस्थित एका कट केलेल्या भागाला व्यवस्थित लावून घेणार आहे. आता हे मी या साईडला लावून घेतलेले आहे. आता वरून मी केक ठेवणार आहे. तर हे बघा इतकं मस्त केक झालेलं होतं आणि हे बघा आता वरून मी केक टाकून घेणार आहे. केक झाल्यानंतर तो तुटायला लागतो व्यवस्थित शिजल्यानंतर. माझ्याकडून थोडासा झालेला होता, पण ठीक आहे जाऊ द्या. आपण घरच्या घरी बनवलेला आहे, पण ती मजाच वेगळी असते. आता हे बघा याला मी वरून पण क्रीम लावून घेणार आहे. मी जो कट केलेला भाग वर ठेवलेला आहे आणि त्याला पण क्रीम लावून घेणार आहे. तर बघा हे मी व्यवस्थित क्रीम लावून घेतलेली आहे. आता माझ्याकडे स्ट्रॉबेरी होती, तर मी स्ट्रॉबेरी आता केकवर ठेवून देणार आहे. तर बघा घरच्या घरी एकदम स्वादिष्ट आणि टेस्टी केक मी घरच्या घरी बनवलेला आहे. तर तुम्हाला आवडलं असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका आणि कमेंटमध्ये नक्की सांगा कसा झाला होता केक.